हाय सगळ्यांना. तर बघा आता तुम्ही म्हणता प्रियंका ताई कुठं हरवली, सोमादादा कुठं गेला दिसना चॅनलला. तर बघा ह्यांनी 1-2 दिवस व्हिडिओ टाकलं होतं वाटतं, मला पण काय माहिती नाही, कोणाचं व्हिडिओ नाही बघितलं काही नाही. फक्त माझ्या हातात 24 तास मोबाईल असतो या, पण माझं माझं फक्त व्हॉट्सअप चालू, फोन चालू, घरातलं काम म्हणजे हे आपलं सोनाताईंचं प्रोडक्ट विकायला आणलं आहे सगळं, हे सगळं बघा ह्याचं काम चालू असतंय. आणि घरी कस्टमर असतंय भरपूर. एकदाच आलं म्हणजे 5-6 येतात, एकदा 2-3 येतात, कोण एकटे येतात, असं इतकी धावपळ ह्यांनी करू लागतात. आणि आज चालू केली पॅकिंग करायला. पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आपण हे सगळं आणलं होतं सामान, तेव्हापासून ऑर्डर आलेली कोणाची टाकली नाही बघा अजून. तर आता म्हणलं आज 4था-5वा दिवस आहे. आता सकाळपासून रात्रीपासून फोन यायला लागला तर ताईंचं 2-4 दिवस झालं. तर त्यांनी ऑर्डर बुक केलेली. मग आता त्यांना सांगितलं होतं तुमचं पोहोचेपर्यंत फोन चालू राहतात आणि तुम्हाला फोटो पाठवला. मग आता 2-3 दिवस होऊन गेले, सगळ्या ताई फोन करायला लागल्या, रिप्लाय म्हणजे व्हॉट्सअपला पण म्हणायला लागल्या ताई कधी येणार आहे. म्हणलं 2 दिवस थांबा, थोडं उशीर होईल. म्हणून ह्यांना म्हणलं आता बाकी सगळं राहू द्या, आता आपण पॅकिंगला बसू. म्हणलं फोन पण आता कमी आले, 10च्या पुढं फोन कमी येतात, चुकून 1-2-3 येतात. आता पण एक आलं होता, 10 वाजून गेला तर राहून राहून येतात थोडं थोडं फोन. तर तिथंच ह्यांनी करतात पॅकिंग, दिवसभर लिहायचं सगळं, फोन चालू, फोनवर बोलत बोलत व्हॉट्सअप चॅटिंग करायची आणि त्यांना सगळे ॲड्रेस पाठवायचे, फोनवर बोलायचे, घरी आलेलं कस्टमर बघायचं. आणि ह्यांनी बाहेर पण जातात त्यांचं ते रूमाचं काम करायला, इकडं तिकडं पळतात, हे सामान घेऊन घरपोच करतात बघा. उजेड चमकतोय. आणि रात्रीच आम्हाला पॅकिंग करायची होती, रात्री 3 वाजेपर्यंत, पण ह्यांनी पडले पाऊस पाण्याचं, तिकडे गेलते मी. तर बघितलं मला लय कसं तरी वाटलं. तरी पण रात्री हळदी कडून लावली, एक गोळी आणून खाल्ली. हॉस्पिटलला जावं म्हणलं गेलं नाही, तसंच गोळीवरून हळदीवरून ती मलम आहे घरात त्याच्यावरच भागवलं. सकाळपासून इकडं तिकडं पळतात. आणि आता मग अशा आल्यात घरी. मग आता म्हणलं पॅकिंग करू. आता फोन संध्याकाळनं एवढं येत नाही, तर मग व्हॉट्सअप चॅटिंग चालू असते, राहिलेलं बघायचं कुणाचं काय राहिलंय, कुठं काय हुकलंय का, सगळं माझं बघा. मोबाईल कोणी काढला? मोबाईल आण तिकडं. सगळं लोकांचं ॲड्रेस आहे, पेमेंट आहे सगळ्यांचं, 70-80-90 ऑर्डर आहेत. मोबाईल कोणी घ्यायचं नाही, तू घेतला तर गाण इकडं आण. कोणाच्या हातात 5 दिवस मोबाईल दिला नाही. आणि आता म्हणतात मोबाईल कोणाचा येत आहे, तर हा माझा पहिला मोबाईल काल नीट करून आणलाय मी, ह्याच्यामध्ये व्हिडिओ घेते. आणि माझा अवतार बघा, कोणालाच खरं वाटायचं नाही. आज 5वा दिवस आहे, डोक्याला एवढंसं सुद्धा कांगवा नाही का, तोंडाला साबण नाही, घरात बसली म्हणजे घरातच. एखाद्याला लोकेशन नाही घावलं तर इकडं जावं लागतं बाहेर, त्यांना हात करायला सांगायला इकडं जावं लागतं तेवढंच. आजी पण म्हणते आज 5 दिवस झालं बाहेर दिसलं, मग अशी थोडीशी त्यांची गाडी घेतली, नाईट घेतली, तेव्हा पॅकिंग करायला सगळं घेतलं. आम्हाला रात्री पॅकिंग करायची बघा. तर आम्ही जेवण सुद्धा टायमाला करत नाही बघा. ह्यांनी तर रोज बाहेरनं जेवण आणत होतं. नाश्ता आणायचे 11 वाजता, राधू शाळेत जाताना रोज सकाळ संध्याकाळ खायला बाहेरनं, दुपारनं मुलांसाठी खायला आणत होते. म्हणजे मी वरची कामं करायची फोनवर बोलत बोलत, मुलांचं आवरायचं, ट्युशनचं, त्यांना लावायचं ट्युशनला. रातच्याला झोपा 1-2 वाजते बघा. 1 वाजतात, 2 नाही पण 1 वाजतात. परवा रात्री 2 वाजले मला झोपाय दोघाला पण. आणि परवा त्याच्या आदल्या दिवशी 1 वाजली होती रात्री पण. 1-1.5-2 वाजतात रोजच आहे. आणि सकाळ 6लाच उठायचं, पोरांचं आवरायचं, शाळेचा टायम, आजचं धुणं भांडी उद्या पहाटे उठून करायचं, एवढा लेट झोपून. तर बघा सकाळचं धुणं अजून आहे, रोजची तारंबळ आहे. आणि सकाळचं जेवण पण होत नाही, नाश्ता पण होत नाही, चहासुद्धा नाही, कोणालाच खरं वाटायचं नाही. आता सवय लागली ह्या 5 दिवसात, चहा नाही काय नाही, पाण्यावर दुपार काढतो. हे कोणते ह्यांनी खायला आणतात ड्राय फ्रूट्स, काय म्हणतात त्याला मगाशी आणलेलं ते 300 रुपयाचा डब्बा बघा ते, ड्रायफ्रूट्स बघा. मग ते प्यायला जरा पोटात गार पडतं. फळं आणतात खायला, आंबा आणतात, डाळिंब,
पेरू ही पोरं ही आम्ही पण खातो त्याच्याबरोबर. मग ती भूकमोड होती आणि जेवायलाच भेटत नाही. फोन चालू असतात घरी. 8 वाजलं की कस्टमर चालू असते. घर दिवसभर गच्च भरलेलं असते बघा. इतकी आपदा होती का नाही. ह्यांनी पण बाहेर गेलं माझे तर फोन चालू, व्हॉट्सअप चॅटिंग करायची. त्यांना म्हणायचं थांबा ताई दादा 1 मिनटं घरी कस्टमर आहे, फोन चालू ठेवतात. आणि फोनवर बोलूस तर 10 मिस कॉल पडलेला असतात. एका फोनवर बोलूस तर एवढं वेटिंगला कॉल असतात. व्हॉट्सअपचं वेगळं, नवीन येतात ते वेगळं. आणि हे तर त्या 5 दिवस झाले हे सगळं. आता म्हणलं परिस्थितीत करायचंच म्हणलं बघा. करावं रात्रभर. आता उगाच सगळं नाराज होतं. त्यांना सांगितलं होतं 2-3 दिवसात येईल. ताई पहिल्या दिवशी ज्यांनी ऑर्डर केली होती त्याला बघा म्हणलं, त्या पण परत म्हणलं असू द्या ताई आम्ही तुमचे धावपळ बघतोय व्हिडिओ फक्त विचारतो. आम्ही बोलीच केली होती तुमचं पॅकिंग झालं की फोटो टाकल आणि कॉल चालू राहतील कितीही घाई असली तरी नाही का पोहोचेपर्यंत. मग ते आता सकाळपासून सगळेजण करायला लागला. मग आम्ही आता हा निर्णय घेतलाय 3 वाजता पॅकिंग करायची. आणि आपला परवा दिवशी आणलेला माल संपलाय. एवढा राहिला सगळं रात्री काल सगळा माल संपलाय. आपलं बारामतीतच गेलाय. ह्याच्या आधी आणलेला पण तो पण संपला. म्हणजे आपल्याला 2 दिवसाड माल लागतोय. परवा आणलेला एवढा राहिला दिवसभर जाऊन काल जाऊन. आणि आता बघा ते दादा यायला लागल्यात. कुठं आल्यात तो त्या दादा माल घेऊन? होय हां मग अशी ह्यांनी फोन केला तर फोन लागा नाही, नेटवर्क नाही. 2-3 वेळा झालं कॉल करायचा आणि आता पण फोन लावलाय ह्यांनी बघा. तर असू द्या. आता मला ना हे करायचं आहे, ह्यांना पॅकिंग करू लागायचं आहे. ह्यांनी म्हणत होता आणू का खायला बाहेरनं. म्हणलं नको, आता कॉल कमी आल्यात, रिप्लाय देऊन झाल्या तर दिवसभर जरा दगदग असते. संध्याकाळनं एवढं काय नसतंय. म्हणलं मी करते म्हणलं खायला. सकाळची भाजी आहे. मी आज सकाळी स्वयंपाक केला. जसं हे चालू केलं नाही 5 दिवसात स्वयंपाक नाही, काय नाही, नाश्ता नाही. आणि काल सकाळी मी नाश्त्याला पोहे केले होते बघा. मग हे सगळ्यांनी खाल्लं. मी तशीच राहते, ह्यांच्याच महागं लागून ह्यांना खायला घालते फोनवर बोलत हे करत. आणि सकाळची भांडी मी संध्याकाळनं मग 12-12:30 वाजता घासते. नाहीतर लेच कंटाळा आला तर मग सकाळ उठून घासते पहाटं. आणि मी परवा दिवशी कपडे बघा, त्याच्या आदल्या दिवसाचे कपडे मी 2ला झोपले आणि 6 वाजता तो उठून मी उठल्या कपडे धुतले बादलीभर अर्धा तास. आणि भांड्याचं अख्खा रॅकची भांडी होती बघा. रोजचंच हे, फक्त व्हिडिओ घ्यायला जमत नाही त्याच्यामुळं आता थोडंसं जरा कमी आलं कॉलिंग. आणि पॅकिंगला बसायचं रिप्लाय देऊन झाल्या तर म्हणून म्हणलं घ्यावं. सगळं एक भांडं पण नव्हतं इकडं. तर ती मला भांडी मी किती पटपट घासत होते तरी मला उरकत नव्हते घासाय. अर्ध्या तासाच्या वेळ गेला घासायला. तिथंच वेळ गेला. आणि मला आंघोळीला पाणी ओतलं पटपट भांडी घासून. तर कॉल चालू झाले, सगळं झालं. आणि ती जसं आपण नाही का त्यांना रिप्लाय देऊन स्कॅनर पाठवून लगेच ते लिहून घ्यावं लागतं बघा. स्क्रीनशॉट टाकले की मग ते खाली जातं. मग ते विसरून जातो, काय मेळ कळत नाही. मग लगेच लिहावं लागतं. तरी मी बऱ्याच जणांना सांगत असते तुमचा ॲड्रेस हे पाठवत आहे व्हॉट्सअपला हाय करा. आणि मी म्हणल्यानंतर स्कॅनर टाकल्यानंतरच पेमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात राहतं. मी लगेच लिहिते. त्यात पण फोन येतात, बाकीची माणसं येतात घरी न्यायला. आणि माझी लेकरं तर सगळ्या हाताने घेऊन खातात बघा. खायला आणून ठेवतात ह्यांनी. आणि काय आज तरी भांडी कमी येतं. पोरं आली शाळेतनं घेतलं हाताने खातात. राजू माझी शाळेतनं येते, आवरते तिचं जेवण हे करते, खाऊ हे खाते. राधा दुर्गाला चारते, ओम खातो हाताने. आणि मग ती घरही झाडते, घरातला पसारा आवरते. सकाळचं आवरते मी पटकन उरकून. आणि मग असते जेवण नाही होत, सकाळचा नाश्ता नाही, मीच राहते तेवढे. ह्यांना घालते कसं तरी महाग लागून खायला. ह्यांनी पण एक टाईम जेवतात, मी पण एक टाईम जेवते. कधी कधी घरात आणून देतात पण खायला टाईम भेटत नाही. एवढे दगदग होती बघा. तर तिथं सकाळचं दूध आहे. आणि माझ्या लक्षात पण नाही 3 दिवसाचं दूध फ्रीजमध्ये पडलं होतं. सगळं एकत्र केलं, आधी तापवलं वेगवेगळं एकत्र केलं. रात्रीपासून ते दूध संपवलं आधी. ह्याच्यामध्ये अजून आहे, कारण माझं लक्षच नाही ना ह्याच्या दुधाकडे. मुलं पित नाहीत, सकाळनं उठून ट्युशनला जातात. आणि सकाळी केली ती मुगाची भाजी इथं ते आहे. आता म्हटलं 2 भाकरी करावं, भूक लय लागली. ह्यांनी म्हणलं मी थोडी पॅकिंग करतो. त्यांना म्हणलं पॅकिंग राहू द्या, राहिलेल्या ॲड्रेस महत्त्वाचं, पॅकिंग पटपट उरक.